तर शुभ सकाळ बघणाऱ्यांनो, काल रात्री म्हणल्याप्रमाणे आपली भेट ट्रॅव्हलरमध्ये झाली. तर बघणाऱ्यांना बघू शकता ट्रॅव्हल्स थांबले आपली इथं. तर ह्या ट्रॅव्हल्स म्हणून चाललो आहे. ट्रॅव्हल एक नंबर आहे, भारी, स्वच्छ वगैरे सगळं आहे, काय सुद्धा अपघात होत नाही. ट्रॅव्हलरवाल्यांना फिकर नसते आपल्या सामानाची, पडल वगैरे कशी. तर ऑइल पण सांडायला लागले बघू शकतो. तर आपल्या सामानाची काळजी आपणच घ्यायला पाहिजे, म्हणून कोण घेत नाही. आपल्या इकडच्या डोंगरदरीत आणि ह्या डोंगरदरीत एवढा फरक आहे ना. तर बघणाऱ्यांना बघू शकता गाडी बंद पडली आपली. आपण इथं जेवायला थांबलोय. तर मस्त लोकेशन आहे नाही का, एक नंबर वाटते मला. नदी पर्वतात येऊन, डोंगरदरीत येऊन. तर बघू शकता चाऊमिन मागवले आपण. तर दादांनी टेस्ट चांगली म्हणून सांगितलं, तर खाऊन बघूया आता आपण. पनीर चाऊमिन आहे, बेस्ट आहे. तर बघणाऱ्यांना बघू शकताय ट्रॅफिक जाम झाले आणि तिथं लँड स्लाइडिंग झाली, त्यामुळं ट्रॅफिक जाम झाले एवढं. तो देख सकते हैं किस प्रकार चांद निकला है. और साथ में पेट्रोल 94 रुपीज में मिलता है इधर, और डीजल 89 रुपीज में मिलता है. तो महाराष्ट्र से बहुत सस्ता है. अक्षरशः ट्रॅव्हल मध्ये लाईट नाही, पुढच्या ट्रॅव्हलच्या पाठीमागे जायला लागलो. सांगा आता कसं करायचं. मजाक हो रही है. छत्रपती शिवाजी महाराज की जय. चौथी वेळा गाडी बंद पडली आमची. थँक्यू. तर बघणाऱ्यांना बघू शकता यमुनोत्रीला जाण्यासाठी आपण स्टे केलाय खरादीमध्ये. आपण जानकी चट्टीला थांबणार होतो, पण जायला आम्हाला उशीर झाला, म्हणून आम्ही त्याच्या आसपासच म्हणजे खरादीत स्टे करणार आहे. तर माझा रूम पार्टनर, ट्रॅव्हलर पार्टनर अभिषेक. ओके, मराठी कळते ना भाऊ तुला थोडी? ओके. तो कुलदीप सर, जी सर, क्या चल रहा है? बहुत बढ़िया. क्या बनाने वाले हो खाने को? आलू भजिया. और अभी जो है टाइम ओवर हो गया. हाँ, दुकानें भी बंद हो गई सब्जी की. यहाँ जो है उतनी ज़्यादा सुविधा नहीं मिलती है. हाँ, इसलिए आलू भजिया बना रहे हैं, और रोटी सब्जी, दाल चावल, अचार, सलाद. ओके, सभी कुछ बनेगा. ठीक है, अच्छा है खाना. बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. ओके. तर पहाडी जेवण एन्जॉय करू. तर बघणाऱ्यांना बघू शकताय रस्ता एवढा कठीण आहे. खड्ड्यामध्ये रस्ते. तर बघणाऱ्यांना बघू शकता दिसायला जेवढं सुंदर आहे तेवढंच वाटायला भयानक आहे. तर वातावरण लई खास आहे, पण निसर्गाचा आनंद घेताना काळजी पण घेतली पाहिजे. एवढं डेंजर रस्तेत म्हणतो बस. आणि आदरणीय शहाजी बापू, ही गुवाहाटी नाही, ही उत्तराखंड आहे. इथलं झाडी, डोंगर, हवा काय चौकीमध्ये नाही. तर बघणाऱ्यांना बघू शकता इथलं वातावरण अचानक बिघडले, पावसाचं झाले. इथली लोक म्हणतात 3-4 दिवस वातावरण शुद्ध होतं नाही का, ऊन पडलेलं थोडक्यात. तर आता आपण जानकी चट्टीमध्ये यमुनोत्री साठी लागलो. आता आपण बर्फाचा डोंगर बघू शकताय. तर बघू शकताय आजोबांची काठी घेऊन 4 धाम करणार आहे आपण. 10 डिग्री सेल्सिअस मध्ये थंडी असेल असं वाटतंय मला. केदारनाथला तर बर्फच पडत असेल. तर बघणाऱ्यांना ऐकू शकता देवभूमी उत्तराखंड मधील 4 धामांपैकी पहिलं धाम म्हणजेच
यमुनोत्री धाम. तर आता आपण यमुनोत्री धामाला चाललोय. 6 किलोमीटरचा ट्रेक आहे आणि हा ट्रेक उंचीवर आहे. 3293 मीटर उंची आहे या ट्रेकची. तर बघणाऱ्यांना बघू शकताय आता जरा आपल्याला चांगलं बोलता यायला लागले. मग एवढी थंडी होती आणि एवढं डेंजर वातावरण झालं, गळ्यातनं नीट आवाज पण येत नव्हता. आता जरा बॉडी गरम झाली. 4 किलोमीटर चढलोय आम्ही. तर बसलोय नाही का आता. तर आता 2 किलोमीटर राहिलेलं डोकं थांबले. दोन्ही हाताने आता घेतलं काय चालतं. एक नंबर वाटतं नाही. थकान महसूस होत नाही. थकान जाणवत नाही अजिबात. तर तुमच्याला अशी काढून झालं तर चालतंय. तर बघू शकता यमुनोत्री मातेचं मंदिर. गढवाल हिमालयाच्या पर्वतरांगेतून उगम पावलेली ही यमुना नदी, ही नदी देवी यमुनेला समर्पित आहे. तर काहीच पावलं दूर आहे यमुनोत्रीचं मंदिर. बघू शकता. तर जाऊया आता आपण दर्शन घेऊया. व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पण दर्शन घ्या. तर बघू शकताय रहस्यमय गरम कुंडाचं ठिकाण. तर दर्शन झाले आपलं आणि मॅगी खायला लागली. आता भूक लागली. तर बघू टेस्ट करू. भूक पण लागली आपल्याला आणि पाऊस पडायला लागलाय भरपूर. आज वातावरण ढगाळ झालं. तर पावसामुळं बंद केलं आज यमुनोत्रीचा घाट. तर आम्ही आज यमुनोत्रीच्या पायथ्याला थांबलोय. तर माझ्यासोबत माझे ट्रॅव्हल पार्टनर. नाम क्या है भाई? संतोष चक्रवर्ती, कलकत्ता. संतोष चक्रवर्ती, कलकत्ता. आणि यांचं वय तुम्ही गेस करू शकताय किती? 42 वय यांचं वाटतंय तोंडावरनं बघा. तर आता काहीतरी नॉर्मल काहीतरी खाऊया आणि इथंच रूम केले, झोपूया. ओके. तर कशी झोपली पोरं बघू शकताय. एका रूम मध्ये 8 जण आहे आम्ही. तर मनात भक्ती मार्ग असेल तर असं सहनच करावं लागते नाही का. तर उद्या सकाळी लवकर उठू आणि जाऊया खरादीला आपल्या हॉटेलमध्ये. तर ठीक आहे. गुड नाईट. तर बघणाऱ्यांना बघू शकता सकाळच्या 6 वाजलेत. चाललोय आता आपण खरादीला. तो ठीक आहे चिलते. ओके. तर बघणाऱ्यांना बघू शकता पाठीमागे बर्फाचा डोंगर. तर अचानक भयानक बर्फाचा डोंगर झाला नाही का. काल तर नव्हता 9-10 वाजता. तर आज रात्री बर्फ पडलाय आणि आता सध्या 6 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. तर जय माता यमुनोत्री की. अरे ही बघा काचच फुटली. घोडा डवाला साइड में लेते हैं, साइड में जब से निकले. अरे गाड़ी इसी आई है तो मैं ड्राइवर ने देखी. गलती तो इसका नहीं है. गलती ड्राइवर की नहीं, ड्राइवर के मालिक की है और गाडी की है. अभी नहीं चलेगा. तर कोणाला कशाला काय बोलायचंय. गाडीत बसलेलो आम्ही सगळेजण. परत आम्हाला लगेच 5 मिनिटात उतरवले. परत बॅगा बिगा दुसऱ्या गाडीत टाकल्या आणि आम्हाला म्हणले दुसऱ्या गाडीत बसा म्हणून. ह्या गाडीत बसलोय आम्ही आणि आता ही शॉट झालाय बघा. गाडीत बसल्यापासून काय ना काय होतेच. लाईटच चालत नाही, घेरच पडत नाही. या टपावरनं पाणी गळतंय. तर आता तर मनासारखं होऊ द्या. गाडी बदलू द्या आमची. ट्रॅव्हल दुसरी यायला पाहिजे. एक दिवस असाल तसं वाढलाय जाता. तर मालिक और ब्रेक ध्यान से लगा और नहीं तो कंडक्टर चाचा गिर जाएंगे. अब तो बोलना ही पड़ेगा पूरी सही बात. ब्रेक नहीं लगा, घोड़ा आ गया, गियर नहीं डला, पानी टिपक रहा था इसलिए पीछे देखा और आगे घोड़ा धड़का, काच फुटी. पनौती मत बोलो यार. लक्ष्मी गाडी बी. तर इकडे बघा सौंदर्य आणि इकडे बघा त्रास. गाडी बंद पडली अजून एकदा. तर ब्रेकचा प्रॉब्लेम झालाय बघू शकताय. आता नवीनच प्रॉब्लेम. तर आता गाडी कडेला लावायला लागलोय आणि चेहऱ्यावर काय आश्चर्यच नाही का. असं झालं तसं झालं असं झालं. तसलं काहीच नाही. ह्या डोंगरावर कुठं काय दिसतंय का तुम्हाला. आता झूम करून दाखवतो बघा. मी पण आश्चर्य झालो.
काय करत असतील तिथे? कडब बांधायला आली वाटतं, कडब. तर बघू शकताय जशा गाड्या भेटतात मोकळ्या 2 सीट 3 सीट 4 सीट, तसं आम्ही हात करून जायला लागलो नाही का हॉटेलवर. तर आपली गाडी आता पूर्णपणे बंदच पडली ब्रेक फेल झाल्यामुळं. खतरनाक असा रस्ता आहे बघू शकताय. लँड स्लाइडिंग अशी होते, मोठे मोठे दगड पडते. ही रस्ता बघा किती खतरनाक आहे. तर इथूनच पाया पुढू आपण, काय असेल ते आपल्याला पूर्ण माहिती नाही. जय हनुमान. लाईव्ह बघू शकताय. आगे पास जवळ आलोय आपण. खरादी 6 किलोमीटर राहिले बघू शकतो. तर अखेरकार आपण हॉटेलवर पोहोचलोय आणि रूम दाखवतो तुम्हाला. चला. आलायला झोपलाय जो का. मनीष आंटीचा फोन आला. हॅलो. हाँ होटल में रुको. हाँ ठीक है आओ आप भी. हाँ ठीक हो. बघणाऱ्यांना बघू शकता अंकल को 2 बार हम लोग समझ ले बच गया ही इतना जान ले. गाड़ी सही, इतना बड़ा बड़ा पत्थर गिरा था. हकीकत बता रहे, गलत नहीं. तो किधर से वापस आ गए यार साहब? बताओ ड्राइवर साहब, मतलब क्या वही जाने वाला वही रास्ता है. अच्छा सुनिए एक बात, वाला जेसीबी जाके आके हटाया, जो हटा के गिरा इतना बड़ा पत्थर तो पीछा के हटाए. रहता है ना, रहता चुका रहा है बारिश के नाते. हिम्मत छूट के जान हमारे तो भाई साहब. नहीं हम बोले ना तुम के भाई जान बचाए जब. नहीं हम ये मकरी जाके आए, अभी जाके आए. हमको पता है क्या क्या मुसीबत है भैया. आपको बचा भाई, विश्वास आप करिए. यमुनोत्री के अपन नीचे ही है. इधर से भी आप आशीर्वाद ले सकते हो. नहीं नीचे आशीर्वाद ले भाई साहब. वहाँ पहुँचे बाद वहाँ 9 किलोमीटर रही रहा. सुना लँड स्लाइडिंग झाली त्यामुळे न्यू वापस आले. त्यांचा भक्ती मार्ग समजून घ्यावा. तर बारिश की वजह से दिक्कत नशिबान आहे आपण आपलं दर्शन झालं. तर बघणाऱ्यांना बघू शकता आता आपण चाललोय यमुना नदीत आंघोळ करायला. आणि माझ्यासोबत हे आता काका बोललेलेच का माघार आलेले, त्यांचा मुलगा आहे हा. आणि हे आमचे बंगाली बाबा आणि अभिषेक बघू शकताय. तो कितना क्यूट बच्चा है देखो. तर बघणाऱ्यांना बघू शकता यमुनोत्री नदीचा प्रवाह. हाँ हाँ क्या अरे बाप रे.
तर कालचा टी शर्ट घातला आणि ट्रॅक पॅन्ट कालचीच घातली. वजनाचा इश्यू होता म्हणून कपडे कमी आणलेले आपण तुम्हाला पहिल्यांदा सांगितले. तर उत्तर काशीला जायचं नियोजन आहे आता दुसऱ्या धामसाठी, गंगोत्रीसाठी. तर पोरं जेवायला बसलेत, अभिषेक आणि बंगाली बाबा. तर जेवण करूया. आणि ही आमची मनीष आंटी, मम्मीसारखीच आहे आमच्या, तेवढी हाईट आहे. तर मस्त वाटलं मला. एकटं झाली द्या मनीष आंटी. ओके, काय करा. क्या है भिंडी, एक पहाड़ी भिंडी, राजमा और रोटी. तो खाना खाते और मिलते हाथ धोने के बाद. ओके. तर बघूया पहाडी मेंढर आणि इंद्रधनुष्य सोबत हरिद्वार ते यमुनोत्रीचा खर्च. तर हरिद्वारमध्ये आपण जिथं रूम केली तिथनं ट्रॅव्हलर पर्यंत आपल्याला रिक्षावाल्याने 40 रुपये घेतले. परत हरिद्वार नंतर आपण चांबामध्ये थांबलो, चाऊमिन स्नॅक्स वगैरे खाल्लं. तिथं माझे 150 रुपये गेले. त्यानंतर आपण खरादीमध्ये स्टे केला, 250 रुपये भाडे घेतलं. आणि तिथंच पहाडी जेवण केलं आपण मात्र 150 रुपयाला. आणि त्यानंतर सकाळी आपण यमुनोत्रीला निघालो. आपण घरनं आणलेले रेनकोटचा आणि हँडग्लोव्हचा वापर झाला नाही, तर रेनकोट आणि हँडग्लोव्ह घेतले 190 रुपयाला. आणि यमुनोत्री ट्रेक करताना बिस्लेरी प्लस मॅगी एकूण 200 रुपये झाले. आणि त्यानंतर यमुनोत्री खाली उतरल्यानंतर आपल्याला जानकी चट्टीतून खरादीला जायचं होतं, पण पावसामुळे आपण जानकी चट्टीतच थांबलो. तर जानकी चट्टीत आपल्याला 150 रुपयाची रूम करावी लागली आणि 100 रुपयाची आपण त्या रात्री मॅगी खाल्ली. आणि पावसामुळे खरादीला जाता आलं नाही म्हणून तिथं आपण सामान ठेवलेलं, त्यामुळं 250 रुपये डबल गेले तिथं. तर त्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजे सकाळी उठल्यानंतर जानकी चट्टीतून खरादीला जायचं होतं आपल्याला. आणि तिथं ट्रॅव्हल बंद पडली म्हणून आपण वडाप मार्गे खरादीला गेलो आणि तिथं आपले 200 रुपये घेतले त्यांनी. आणि खरादीला आल्यानंतर दुपारचं जेवण केलं आपण मात्र 150 रुपयामध्ये. तर बघणाऱ्यांना बघू शकता हरिद्वार ते यमुनोत्रीपर्यंत 1800 रुपये खर्च झाला आहे आपला. आणि लॉग इथं संपवूया आणि भेटूया दुसऱ्या धामात म्हणजेच गंगोत्री धामात. तर चला आता बाय बाय, टाटा, ओके.